करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोल्हापुरातील महादेवी अत्तिणी संदर्भातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जनभावना समजून घेतल्या। सरकार प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती। तर महादेवी परत यावी हीच सर्वांची इच्छा, फडणवीसांचं बैठकीमध्ये वक्तव्य। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। महादेवी हत्तिणीबाबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। हत्तिणी संदर्भातील बैठकीसाठी मला निमंत्रण नव्हतं, बैठकीला न बोलावल्यानं शाहू महाराज नाराज। राज्य सरकार हत्तिणीची जबाबदारी घेणार, महादेवी परत यावी यासाठी सरकार मध्यस्थी करणार, मठाबरोबर सरकार उभं राहणार, धैर्यशील मानेंची माहिती। महादेवी हत्तिणी परत येणारच, हसन मुश्रीफ यांच्याकडून विश्वास व्यक्त। महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जाऊ, मुश्रीफांचा इशारा। माधुरी हत्तिणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, रडले। उपचाराची गरज म्हणून माधुरी हत्तिणीला वनतारामध्ये घेऊन गेले, मात्र माधुरी हत्तिण वनतारामधून नांदणी मठामध्ये पुन्हा आल्यावर आम्ही स्वागत करू, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक संपन्न, आगामी कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचं पंतप्रधानांकडून आवाहन। तर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल एनडीए खासदारांनी एकमतानं ठराव मंजूर केला। इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भीती निर्माण झाल्यानं आजची एनडीएची बैठक। मोदी निवृत्त होत आहेत म्हणून त्यांचा आज सत्कार होतोय का? पीओके ताब्यात घेतलं असतं तर आम्ही सत्कार केला असता, संजय राऊतांचा टोला। मोदी ट्रम्प विरोधात घोषणा करतील असं वाटतं, ट्रम्प यांना धडा शिकवतो असं मोदी म्हणाले तर आम्ही सत्कार करू, राऊतांकडून कानपीस घ्या। तर मोदी घोषणा करून देशाचं वाटोळं करतात, राऊतांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, उद्या दुपारपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंचा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दौरा, राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरे उद्या पक्षाच्या सर्व खासदारांची रात्री बैठक घेणार, तर दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची 7 ऑगस्टला पत्रकार परिषद, सकाळी 11 वाजता संसद भवनातल्या पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार। ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढण्यावर राऊतांचे सकारात्मक संकेत, एकत्र लढण्यावर ठाकरे बंधू चर्चा करणार, एकत्र लढणार का या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। इंडियाच्या बैठकीमुळे भीती निर्माण झाल्यानं आजची एनडीएची बैठक, मोदी निवृत्त होत आहेत म्हणून त्यांचा आज सत्कार होतोय का? राऊतांचा सवाल। कल्याणमधील महेश गायकवाड गोळीबार प्रकरण, माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांचा जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकामध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केला होता गोळीबार। कबूतरखान्यासंदर्भात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक, कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मत व्यक्त। तर कबूतर वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे बाप, आम्ही बाप बदलत नाही, आमचा बाप काढण्याची कुणाला गरज नाही, प्रणय फुकेंच्या वक्तव्यानंतर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या सेनेचे आणि राष्ट्रवादीचे अनेक मंत्री फक्त नावापुरते, त्यांच्या खात्याचे अधिकार स्वतः मुख्यमंत्री घेतात, प्रत्येक निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असतो, वैभव नाईकांची टीका। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत, 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान गोगावलेंनाच मिळावा ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर लढायचं असं अजितदादांनी स्पष्ट केलंय, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। सर्व धर्म समभाव हा नपुंसक प्रकार, नाशिकमधील व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडेंचं विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात नळाला घाणेरडं पाणी, भाजपचे आमदार संदीप जोशींचं नागपूर पालिका आयुक्तांना पत्र, गुरुवारी गढूळ पाणी घेऊन आम्ही मनपावर येणार, संदीप जोशी यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर, 29 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये बैठक। अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गावभेट दौरा करावा, गावभेट दिल्यास गावातील समस्या समजून घेण्यास मदत होईल, भेटीमध्ये सरपंच जनतेनं दिलेलं निवेदन घेऊन त्यावर कार्यवाही करा, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। पुण्याच्या खराडीमधील पार्टी प्रकरणी अपडेट, प्रांजल खेवलकरांच्या वकिलांकडून अद्यापही जामिनासाठी अर्ज नाही, एफआयआरसाठी खेवलकर हायकोर्टात जाणार, सूत्रांची माहिती। कोथरूडच्या पीडित तरुणी न्यायालयामध्ये दाद मागणार, पोलिसांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी, वंचितचा पीडितांच्या मागण्यांना पाठिंबा। मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत सापडण्याची शक्यता, अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचं झिरवाळांकडून निलंबन, मात्र चौकशी न करता चुकीच्या पद्धतीनं निलंबन केल्याचा आरोप। कोथरूडमध्ये मुलींना मारहाण आणि शिवीगाळ प्रकरण, पोलिसांकडून हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी करण्यात आली, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी, हलगर्जीपणा झाला नसल्याचा अहवाल सादर। सचिन खरात यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी भेट, कोथरूड तरुणी मारहाण प्रकरणी भेट घेतल्याची माहिती। दत्तात्रय भरणेंनी कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारताच भरणेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करणार असल्याचं विधान।
धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. उम परंडा वाशी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांसह राहुल मोटे यांचा आज प्रवेश. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून